बघूया 100% बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात भाकरी फिरवली। सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली। त्यानंतर आता अजित पवार नाराज झाल्याच्या चर्चा रंगलेल्या होत्या। अजित पवारांनी आज त्यांच्या मनातली सल बोलून दाखवल्यानं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले। विरोधी पक्षनेतेपदात इंटरेस्ट नाही, मला विरोधी पक्षनेत्याच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या अशी मागणी करत अजित पवारांनी अप्रत्यक्षरित्या पक्षात मोठी जबाबदारी मागितल्यानं त्यांच्या नाराजीच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय। मला त्याच्यातनं मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या आणि मग कशा पद्धतीने हा नेते मंडळींचा आहे। गेल्या काही दिवसात अतिशय वेगानं महाराष्ट्रात वाटचाल करणाऱ्या बीआरएस आणि वंचित बद्दल अजित पवारांनी राष्ट्रवादीसह मवियाला सावध केलंय। मला आठवतंय उद्याच्या निवडणुकीमध्ये बीआरएस आणि वंचित यांना दुर्लक्षित करून आपल्याला चालणार नाही। गेल्या काही दिवसापासून अजित पवार नाराज असल्याची चर्चा रंगली। त्यांच्या भाजपसोबत जाण्याच्या बातम्याही आल्या। त्यात पक्ष संघटनेत त्यांना डावलल्याच्या चर्चेला अजित पवारांच्या नव्या इच्छेनं हवा दिली आहे। त्यामुळे अजित पवारांची इच्छा काका पूर्ण करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना उद्धव ठाकरेंची चांगलीच कोंडी झाली आहे। कोविड घोटाळा प्रकरणी ईडीनं सूरज चव्हाणसह पालिकेतल्या अधिकाऱ्यांवर छापेमारी केली आहे। 38 कोटींचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी नोंदवली होती। त्या प्रकरणी आता कारवाईला सुरुवात झाली आहे। ईडीनं शहरात तब्बल 17 ठिकाणी छापे घातल्यानं राजकीय क्षेत्रात चांगलेच पडसाद उमटले। शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेचे सचिव सूरज चव्हाण यांच्या निवासस्थानावर ईडीनं छापा मारला। चव्हाणांवरील कारवाईनंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी केली। सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात। याशिवाय पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल ईडीच्या रडारवर आलेत। संजय राऊतांचे निकटवर्ती सूरज पाटकर यांच्याशी संबंधित लाईफलाईन कंपनीच्या घोटाळ्या प्रकरणी ईडीनं कारवाई सुरू केली आहे। यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे। मला असं वाटतं की ज्या ज्या लोकांचं कनेक्शन असेल त्यांच्याकडेच ही छापेमारी चालली असेल। नद्यांतून गंगेतून लाखोपर्यंत वाहताना जगानं पाहिले की भारतीय जनता पक्षानं आभार मानले पाहिजे त्या सरकारच्या आणि उद्धव ठाकरेंचे की त्यांनी ज्या पद्धतीनं ते नेतृत्व केलं। मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ येत असताना ईडीने केलेल्या कारवाईनं ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे। त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। राज्य सरकारकडून ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेत कपात करण्याचा प्रकार समोर आलाय। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे। या अगोदर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना Z+ सुरक्षा होती। Z+ वरून ती आता Y+ करण्यात आली आहे। उद्धव ठाकरे दौरा करत असताना त्यांच्या ताफ्यात काही गाड्या असतात। या ताफ्यातील एक एस्कॉर्ट गाडी कमी करण्यात आली आहे। फक्त कुटुंबियांचीच नव्हे तर मातोश्रीच्या जवळपासच्या परिसरातली सुरक्षा देखील कमी करण्यात आली आहे। मातोश्रीवर असलेल्या SRPFची सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे। मातोश्रीचं मुख्य प्रवेशद्वार ते मातोश्रीचे आतले संपूर्ण जिथे जिथे सुरक्षा होती त्यामध्ये खूप मोठ्या संख्येने कपात केली गेलेली आहे। गृह विभागाकडून अद्याप सुरक्षेतील कपाती मागचं कारण सांगितलं गेले नाहीये। मात्र यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। वर्षभरापूर्वी शिवसेनेत अभूतपूर्व असं बंड झालं। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना आमदारांनी सुरत मार्गे गुवाहाटी गाठलं। त्यानंतर राज्यातलं राजकीय समीकरण बदललं, सत्तांतर झालं। शिवसेनेतील बंडादरम्यान बरंच काही राजकारण घडलं। मात्र पडद्यामागचं राजकारण काही जगासमोर आलं नाही। आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी याविषयी गौप्यस्फोट केलाय। बंड फसलं असतं तर एकनाथ शिंदेंनी स्वतःवर गोळी झाडून घेतली असती असा दावा केसरकरांनी केलाय। केसरकरांच्या याच वक्तव्याची चौकशी व्हावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे। त्यांनी काय सांगितलं, मला ज्यावेळेला असं वाटायला लागलं की माझा हा उठाव यशस्वी होणार की नाही त्यावेळेला मी एकच गोष्ट केली असती, तर मी माझ्या डोक्यामध्ये गोळी झाडून घेतली असती। आणि मुख्यमंत्री दीपक केसरकरांची चौकशी व्हायला त्यांनी हे सिक्रेट इतके दिवस का लपवलं, ही गोपनीय माहिती। शिवसेनेतील बंडाला मंगळवारी 1 वर्ष पूर्ण झालं। मंगळवारी गद्दार दिन विरुद्ध स्वाभिमान दिन असा सामना रंगला। आता केसरकरांच्या वक्तव्यानं नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय। एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्यापासून सुरू झालेलं राजकारण काही थांबायचं नाव घेताना दिसत नाहीये। दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। आता ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। शिवसेनेत असताना रामदास कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घ्यायचा होता।
त्यावेळी रामदास कदम संजय राऊतांकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्णी लागावी यासाठी विनवणी करत होते. सुनील राऊत यांनी हा गौप्यस्फोट केलाय. मात्र संजय राऊतांनीच रामदास कदमांना शिवसेनेत थांबण्याचा सल्ला दिला होता अशी माहिती सुनील राऊतांनी दिली आहे. तर सुनील राऊतांचा गौप्यस्फोट म्हणजे लवंगी फटाका असल्याचा टोला रामदास कदमांनी लगावलाय. साहेबांना घरी भेटायला आला त्यावेळी त्यांनी नेहमीच गोष्टी अशा केल्या की मला राष्ट्रवादीमध्ये जायचंय, आपण पवार साहेबांशी बोलून घ्या. एका पक्षात प्रवेश घेण्यासाठी दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला शिष्टाई करावी लागत असल्याची ही घटना राजकारणातला विनोद म्हटला तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. साताऱ्यात पुन्हा एकदा राजे विरुद्ध राजे संघर्ष पाहायला मिळाला. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले आमने सामने आले. यावेळी या संघर्षाला निमित्त ठरलं ते एका जागेचं भूमिपूजन. साताऱ्यात शिवराज ढाब्याजवळ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन जागेचं भूमिपूजन भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते होणार होतं. मात्र त्याआधीच खासदार उदयनराजे भोसले तिथं आपल्या कार्यकर्त्यांसह पोहोचले. यावेळी तिथं असलेलं साहित्य फेकून देण्यात आलं. जेसीबीच्या साह्यानं कंटेनरही पलटी केला. मात्र तरी देखील शिवेंद्रराजेंनी कार्यकर्त्यांसह येत उदयनराजेंचा विरोध झुगारून त्यांच्या समोरच भूमिपूजन केलं. यावेळी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांचे कार्यकर्ते आमने सामने आले. त्यानंतर काही वेळासाठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. जागा आमची, कुळांची, संभाजीनगरच्या लोकांची, नाव आमचे, त्यांचं तिथे याचं काही कारणच नव्हतं ना. संधीला आज आम्ही भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. कुणी किती विरोध केला तरी आम्ही भूमिपूजन केलेलं आहे. लवकरच इथं मार्केट यार्डची आम्ही उभारणी करणार. भूमिपूजन वादामुळे पुन्हा एकदा साताऱ्यात दोन्ही राजेंमधला वाद उफाळून आलाय. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजय वडेट्टीवार आणि भाजपच्या पॅनलनं हातमिळवणी करत खासदार बाळू धानोरकर यांच्या पॅनलचा पराभव केला होता. त्यानंतर नाना पटोले यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी केली. या प्रकरणी आता पटोलेंना मोठा धक्का बसलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल यांनी धक्का दिलाय. चंद्रपूरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना पटोले यांनी जिल्हाध्यक्ष पदावरून हटवलं होतं. या कारवाईला वेणुगोपाल यांनी स्थगिती दिली आहे. वेणुगोपाल यांनी त्यांच्या पत्रात देवतळेंवरच्या कारवाई करताना AICCची परवानगी घेतली नसल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. जे काही मागच्या काळामध्ये झालेलं आहे त्याला विसरून जे आहे पुढे पक्षाला बळकटी देण्याकरता आमच्या माध्यमातून काम होणार आहे. नाना पटोलेंच्या निर्णयाला थेट दिल्लीतून स्थगिती देण्यात आली. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी असलेल्या पटोलेंना दिल्लीतून मोठा दणका दिल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. तर पटोलेंचे पक्षांतर्गत विरोधक विजय वडेट्टीवार यांची यात सरशी झाली आहे. आपल्या भाषणातील इरसाल शैली आणि ग्रामीण भाषेतल्या ढंगामुळे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे प्रसिद्ध आहेत. हे रावसाहेब दानवे म्हणजे त्यांच्या समर्थकांचे आवडते दाजी. जालन्यात एका कार्यक्रमाच्या दरम्यान माईकवाल्यावर घसरले. जालना शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत दिव्यांगांना साहित्य वाटपाच्या नोंदणीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला दिव्यांग बांधवांनी मोठी गर्दी केली होती. सरकारच्या योजनांची माहिती दानवे भाषणातून देत असतानाच भाषणावेळी माईकचा आवाज वाढला आणि त्यामुळे रावसाहेब दानवे साऊंड सिस्टीम वाल्यावर चांगले संतापले. एक 6 महिन्यापूर्वी एक आवाज कमी करणारे यानंतर माईक मात्र व्यवस्थित सुरू राहिला आणि दानवेंनी आपलं भाषण पूर्ण केलं. मात्र त्याचवेळी दानवेंच्या रुद्रावताराची चर्चा जास्त झाली. हल्ली क्षुल्लक कारणावरून वादावादी होऊन त्याचं पर्यावसन हाणामारी झाल्याचं आपण पाहतो असो. कधी कधी हा वाद इतका टोकाला जातो की लोक एकमेकांचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत. अशीच क्षुल्लक कारणावरून हाणामारीची घटना पालघरमध्ये घडली. पालघरच्या दांडी ग्रामपंचायत कार्यालयात तुफान राडा झाला. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामाचं बिल देण्याच्या कारणावरून दांडी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच आपापसात भिडले. यावेळी या दोघांच्या बाजूने असलेल्या लोकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. कार्यालयात उपस्थित महिलांनी आधी वाद घातला. या वादानंतर दोन्ही गटातील महिला एकमेकांना भिडल्या. दोन्ही गटांकडून एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आल्या. महिलांची हाणामारी सुरू होताच उपस्थित पुरुषांनाही स्फुरण चढलं आणि महिलांच्या शेजारी पुरुषांची फ्रीस्टाईल हाणामारी सुरू झाली. यावेळी दोन्ही गटातील महिलांनी आणि पुरुषांनी एकमेकांवर ग्रामपंचायत कार्यालयात असलेल्या खुर्च्यांनी हल्ला चढवला. या हाणामारीची दृश्य CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. या हाणामारीत 2 जण जखमी झालेत तर कार्यालयातील खुर्चीचं नुकसान झालंय. या प्रकरणी सातपाटी पोलिसांनी सरपंच आणि उपसरपंच यांच्या गटातील 21 जणांवर गुन्हा दाखल केलाय. छत्रपती संभाजीनगर शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. 2.5 महिन्यांचं बाळ विकण्याचा डाव पोलिसांनी हाणून पाडलाय.
5 लाखात या बाळाचा सौदा होणार होता अशी माहिती समोर आली. एका महिलेनं 2.5 महिन्यांचं बाळ छत्रपती संभाजीनगरच्या शिवशंकर कॉलनीतल्या जिजामाता बालक अनाथालयाला विकलं. अनाथालय चालक दाम्पत्यानं त्या बाळाला 5 लाख रुपयांमध्ये विकायला काढलं. पोलिसांना याबद्दलची माहिती मिळाली आणि सापळा रचत अनाथालयावर छापा टाकला. या प्रकरणी बाळाला विकणारी आई, बाळाचा मामा अमोल मच्छिंद्र बाहुळ, अनाथालय चालक दिलीप श्रीहरी राऊत आणि त्यांची पत्नी सविता यांच्यावर जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संशय बळावला, त्याला विचारणा केली की बुवा तुमच्याकडे हे कुठला लायसन्स परवाना आहे का. त्यांच्याकडे बालक आश्रम चालवण्याचा परवाना आहे, परंतु असं कुठलंही शिशु दत्तक वगैरे देण्या घेण्याचा जे काही लिगल प्रोसेस आहे त्याचं कुठल्याही नियमाचं पालन करण्यात येत नव्हतं. संबंधित बाळ दत्तक दिल्याचा दावा अनाथालय चालकाने केला. मात्र अनाथालयाकडे बाळ दत्तक देण्याचा कुठलाही परवाना नसल्याचं समोर आलंय. आपण विविध प्रकारच्या अपघाताच्या घटना ऐकल्या पाहिल्या असतील. अशीच एक विचित्र घटना नांदेडमध्ये घडली आहे. खराब रस्ता आणि एसटी या अपघाताला कारणीभूत ठरल्याचा आरोप कुटुंबीय करतात. नांदेडच्या अंबुलगा इथल्या शेल्लाळी फाट्याजवळ मुखेड आगाराची एसटी कंधारहून मुखेडकडे जात होती. या बसमधून कल्लाडी इथले प्रवासी लक्ष्मण शेषराव गायकवाड प्रवास करत होते. अंबुलगा गावापासून सावरगाव पर्यंत रस्त्याचं काम रखडलंय. विशेषतः पावसाळा जवळ आला तरी या मार्गावरच्या पुलाची कामं अर्धवट असल्यानं ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. चढ आणि घाट वळण रस्त्यामुळे धावत्या एसटीच्या दरवाजाचं हुक अचानक तुटलं. त्यामुळे दारालगत उभे असलेले लक्ष्मण शेषराव गायकवाड धावत्या बसमधून खाली कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. आता या घटनेप्रकरणी गुन्हा नोंदवला जाईल तेव्हा जाईल. मात्र या घटनेला खराब रस्ता जबाबदार की हुक तुटून दरवाजा तुटलेली एसटी जबाबदार, हा संतप्त सवाल कुटुंबीय विचारतायत. लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरीची वाट चालतात. वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांवर कधीकधी एखादं संकट सुद्धा कोसळतं. आता या वारकऱ्यांना राज्य सरकारकडून विम्याचं कवच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. आषाढी वारी निमित्तानं विठ्ठल नामाचा गजर करत लाखो वारकरी राज्याच्या विविध भागातून पंढरपूरकडे पायी जातात. पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे राज्य सरकारच्या खर्चानं विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या 30 दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचं अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास 1 लाख रुपये देण्यात येतील. अंशतः अपंगत्व आल्यास 50,000 रुपये, तसंच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी 35,000 रुपयापर्यंतचा खर्च दिला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे वारकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. आई तुळजाभवानीच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची सध्या मोजणी सुरू आहे. चांदीच्या दागिन्यांच्या मोजणीमध्ये 39 किलो चांदीच्या विटा आढळून आल्या. आई तुळजाभवानीचं दररोज हजारो भाविक दर्शन घेतात. हे भाविक आपल्या ऐपतीप्रमाणे आईच्या चरणी दान अर्पण करतात. गेल्या 15 वर्षापासून भाविकांनी दान केलेल्या सोन्या आणि चांदीच्या वस्तूंची शुद्धता कळावी यासाठी सध्या दागिन्यांची मोजणी सुरू आहे. या मोजणीमध्ये 39 किलो चांदीच्या विटा आढळून आल्यात. या मोजणीमध्ये चांदीच्या विटांसह चौरंग पाट, सिंहासन सुद्धा आढळून आलंय. मंदिर संस्थांकडून सुरू असलेल्या मोजणीमध्ये भाविकांनी दान केलेल्या नवनवीन वस्तू आढळून येत आहेत. शिर्डी साईबाबांच्या दरबारात देशविदेशातील भाविक हजेरी लावतात. दर्शनानंतर भाविक साईंच्या चरणी भरभरून दान देतात. आता 1.5 महिन्याच्या सुट्टीच्या काळात साईंच्या चरणी तब्बल 48 कोटींचं दान आलं. शिर्डी साईबाबांच्या चरणी 25 एप्रिल ते 15 जून या 1.5 महिन्याच्या कालावधीत भरभरून दान आलंय. देणगी काउंटरवर 26 कोटी, दक्षिणा पेटीमध्ये 10 कोटी यासह डेबिट, क्रेडिट कार्ड, मनी ऑर्डर आणि ऑनलाईनच्या माध्यमातून तब्बल 48 कोटींचं दान साईंच्या चरणी जमा झालंय. याशिवाय 1.25 कोटीचं सोनं, 28 लाखांची चांदी साईंच्या चरणी अर्पण करण्यात आली होती. या 1.5 महिन्यात सशुल्क आरती आणि दर्शन पासच्या माध्यमातून 12 कोटींचं उत्पन्न साई संस्थानला मिळालंय. 30 एप्रिल पासून 15 जून या कालावधीमध्ये संस्थाला 47 कोटी ऊन अधिक आम्हाला देणगी माध्यमातून प्राप्त झालेले. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शिर्डीची बदनामी करणारा व्हिडिओ व्हायरल झाला. असं असतानाही शिर्डीत साईंच्या चरणी जमा झालेल्या दानानं साई भक्तांची संख्या वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला गेला. त्यानिमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी UN कार्यालयाच्या बाहेर योग दिन साजरा केला. यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना आहे. शरीर, मन, समाज आणि अगदी आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी योगाचं विशेष महत्त्व आहे.
योग दिनाच्या दिवशी अनेक राजकीय नेत्यांनी योगासनं केली। यात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, जे.पी. नड्डा, नितीन गडकरी, अनुराग ठाकूर, अश्विनी कुमार यांनी योग साधना केली। राज्यातील नेत्यांनी सुद्धा योग दिवसाचं औचित्य साधून योगाचे धडे गिरवले। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवेंनी योग दिवस साजरा केला। अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी न्यूयॉर्कमध्ये योग दिन साजरा केला। यावेळी अमेरिकेतील भारतीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। Let us join hands together to realize the goal of one earth, one family, one future. देशभरात विविध ठिकाणी आणि शाळांमध्ये सुद्धा योग दिवस साजरा करण्यात आला। तरुण तरुणाईसह सगळ्यांनीच योग दिवस साजरा केला। भारतानं आवाहन केल्यानंतर जगातील 180हून अधिक देशात आजचा हा जागतिक योग दिन साजरा केला जातोय। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा देशभरात प्रचंड उत्साह दिसून आला। यावेळी योग दिन अधिक खास बनवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पद्धतीने योगासनं करण्यात आली। कुणी पाण्यात केलं, कुणी बर्फात, कुणी लोकलमध्ये योगासनं केली। सिक्कीममध्ये योग दिनाच्या निमित्तानं भारतीय सैन्य दलाकडून योगासनं सादर करण्यात आली। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये अंडर वॉटर योगा करून उपस्थितांचं लक्ष वेधण्यात आलं। योग दिनाच्या निमित्तानं गुजरातच्या सुरतमध्ये जलयोगा करत योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या गेल्या। एवढंच नाही तर अगदी तुरुंगातही आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला। मध्य प्रदेशमध्ये तुरुंगातील कैद्यांसह कर्मचाऱ्यांकडून योगासनं सादर करण्यात आली। जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या उत्साहात योग दिन साजरा झाला। बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या जवानांनी योगासनं केली। मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलमध्ये सुद्धा योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। धावत्या ट्रेनमध्ये योगाची प्रात्यक्षिकं करण्यात आली। अशा प्रकारे भारतीयांनी मोठ्या थाटामाटात उत्साहात योग दिवस साजरा केला। देशासह जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। नेते, सेलिब्रिटींपासून सर्वसामान्यांपर्यंत सगळ्यांनीच योगासनं करत हा दिवस साजरा केला। मात्र नाशिकच्या नांदगावमधल्या बाळू मोकळ यांच्या योगासनाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे। योग शिक्षक बाळू मोकळ यांनी नाशिकच्या नांदगाव तालुक्यातल्या जगधनेवाडा इथं अनोख्या पद्धतीनं 9वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला। वसुदैव कुटुंबकम या थीमवर मोकळ यांनी योग प्रात्यक्षिक केली। सूर्य नमस्कारासह तब्बल अर्धा तास 51 योगासनाचे प्रात्यक्षिक कडुनिंबाच्या झाडावर करून यंदाचा योग दिवस त्यांनी साजरा केला। पद्मासन, बंद पद्मासन, सर्वांगासन, हालासन, वक्रासन इत्यादी 51 योगासनांसह 11 वेळा सूर्यनमस्कार सुद्धा कडुनिंबाच्या झाडावर केले। झाड आपले निसर्ग नियमाप्रमाणे वागतं, चालतं। त्याचं जर बघितलं आपण ऑक्सिजन पण भरपूर आपल्या प्रमाणात देत असतो। वरती जर आसनं केलं तर ऑक्सिजन प्रमाणाची लेवल आपण भरपूर प्रमाणात भेटते। याआधी मोकळ यांनी दुचाकीवर 51 योगासनं केली होती। या योगासनांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील नोंद करण्यात आली आहे। मोकाट आणि भटक्या जनावरांमुळे नुकसान झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड आपण पाहिले। या मोकाट जनावरांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो। अशीच काहीशी घटना मालेगावमध्ये घडली। मालेगावात मोकाट वळूंचा धुमाकूळ सुरूच आहे। मालेगावात भर बाजारपेठेत 2 वळू एकमेकांशी भिडले। वळूंच्या या झुंजीचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय। चिडलेल्या वळूंमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। वळू अंगावर येतील या भीतीने नागरिकांची पळापळ सुरू झाली। मालेगावात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा धुमाकूळ सुरू आहे। अशा प्रकारे वळू कुठेही एकमेकांना भिडतात, त्यामुळे नागरिकांना नेहमी याचा त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे महापालिका प्रशासनानं मोकाट वळू आणि जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। तर या होत्या राज्यातल्या, देशातल्या आणि जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या। आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा। बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।